नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कुसुम सायलीला म्हणते, आपल्याला माहिती होतं की सुभेदार तुला घरामध्ये घेणार नाहीत, तरीसुद्धा तू तिथे गेलीस. सायली म्हणते, कुसुमताई मला असं वाटलं होतं की कोणी नाही पण आई तरी मला समजून घेतील, माझी बाजू मांडायची मला संधी देतील. खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावरती. कुसुम म्हणते, ज्याचं प्रेम खूप टोकाचं असतं ना, त्याचाच रागही खूप टोकाचा असतो. हे तुझ्या सासूने सिद्ध केलं आहे. पण आता पुढे काय करणार आहेस? सायली म्हणते, खरं तर हे सगळं मला यांच्याशी भेटून समोरासमोर बोलायचं होतं, पण नाईलाजाने मला आता फोन करावा लागेल. ती कुसुमच्या मोबाईलवरून अर्जुनला कॉल करते. अर्जुन मात्र इकडे मोबाईल सायलेंट करून सायलीच्या आठवणींमध्येच बुडालेला असतो. त्याला सर्व मागचे क्षण आठवत असतात. सायली मात्र कॉल करतच असते. इकडे कल्पना, पूर्णाजी आणि अस्मिता तिघीही लग्नाची तयारी करत असतात. कल्पना सांगते की फुलांच्या डेकोरेशनचा अश्विन बघणार आहे आणि आता पाहुण्यांची यादी देखील करून झाली आहे. तितक्यात तन्वी तोंड पाडून तिथं येते. सर्वजण तिला विचारतात की तुझा चेहरा असं काय झाला आहे? पूर्णाजी विचारते, काय गं, अर्जुन काही बोलला का तुला? तन्वी म्हणते, अर्जुन काही बोलायला तो एकट्यामध्ये सापडला तर पाहिजे, सदा न कदा बॉडीगार्ड घेऊन फिरत असतो. मला माहिती आहे की अर्जुन आणि चैतन्य दोघांची मैत्री खूपच छान आहे, पण तीच मैत्री सायली आणि चैतन्यमध्ये सुद्धा आहेच ना. बहुतेक अर्जुन स्वखुशीने या लग्नाला तयार झालाय, हे काही फारसं चैतन्याला आवडलं नाही. अस्मिता म्हणते, पण त्याने असं तुला काही सांगितलंय का? तन्वी म्हणते, नाही, थेट असं काही बोलला नाही, पण अडून अडून अर्जुनला तो सांगत असतो की सायलीच त्याच्यासाठी कशी योग्य आहे. कल्पना म्हणते, नाही गं, असं कसं करेल तो? तन्वी म्हणते, अगं करतोय गं मामी तो तसंच. अर्जुन त्याच्यामुळे सतत चेहरा पाडून बसलेला असतो. अर्जुनला त्याचा भूतकाळ विसरायचा आहे, पण चैतन्य विसरूच देत नाहीये त्याला. पूर्णाजी म्हणते की चैतन्य जर असं करत असेल तर हे काही बरोबर नाही. तन्वी म्हणते, एवढंच नाही, मला तर शंका आहे तो अर्जुन आणि सायलीच्या भेटीसुद्धा घडून आणत असेल. पूर्णाजी म्हणते की मी बोलते चैतन्यशी, असं वागून अजिबात चालणार नाही, चांगलं खडसावते त्याला. तन्वी म्हणते, एवढ्याने काही होणार नाही, मला असं वाटतंय की आमच्या लग्नापासून आपण चैतन्याला दूरच ठेवलं पाहिजे. कल्पनाला आणि पूर्णाजीला खूपच धक्का बसतो. पूर्णाजी म्हणते, नाही नाही, असं कसं करणार? तन्वी म्हणते की मला माहिती आहे चैतन्य या घरचा मुलगाच आहे आणि अर्जुनचं त्याच्याशिवाय पानही हलत नाही, पण त्याच्यामुळे या लग्नामध्ये काही विघ्न आलं तर? तो सायलीला डिरेक्ट इथे घेऊन आला तर? कल्पना म्हणते, पूर्णाई, मला तन्वीचं म्हणणं पटतंय. जर चैतन्यमुळे ती मुलगी डायरेक्ट इथे घरी आली आणि नंतर आपल्याला पश्चाताप होण्यापेक्षा आपण आधीच जड मन करून हा निर्णय घेऊयात. पूर्णाजी म्हणते, पण असं कसं आपण त्याला एकदम सांगणार की लग्नाला येऊ नको म्हणून? मला नाही जमणार हे. तन्वी लगेच म्हणते, मी सांगेल, आणि पुन्हा नाटक करू लागते. अगं पूर्णाजी, त्याच्यामुळे जर आपल्या या लग्नामध्ये विघ्न आलं तर? त्यापेक्षा मी काळजावर दगड ठेवून हे त्याला सांगेल. चालेल ना तुला? पूर्णाजी हो असं म्हणते. इकडे सायली अर्जुनला कॉल करतच असते. तितक्यात चैतन्य त्या ठिकाणी येतो. सायली म्हणते, या ना आतमध्ये. आणि हे काय, हे नाही आलेत का? चैतन्य सांगतो, नाही वहिनी, मी एकटाच आलोय, अर्जुन नाही आला. कुसुम म्हणते, असं कसं? सायली केव्हाची त्यांच्या वाटेकडे डोळे लावून आहे, आम्हाला वाटलं तुम्ही त्यांना घेऊन याल, तुम्ही तर एकटेच आलात. चैतन्य म्हणतो, ही ओढणी देण्यासाठी मी इथं आलो आहे. अर्जुनने सगळी आशा सोडली आहे. त्याला असं वाटतंय की तू आणि तो एकत्र येऊ शकणार नाही आणि ही ओढणी त्याची खूण आहे. सायली हसतच म्हणते की मग यांना माझा एक निरोप द्या. यांना सांगा की या ओढणीवर शोभून दिसेल असा एखादा कुर्ता शोधून ठेवा, कारण आमच्या लग्नामध्ये त्यांना हा कुर्ता घालावा लागेल आणि त्याच्यावरती हीच ओढणी घ्यावी लागेल. चैतन्य म्हणतो की म्हणजे? कुसुम म्हणते की तिच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच सुरू आहे. तुमचं ते दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे सोडा आता, आता आमची दुल्हनियाच दुल्हा घेऊन जाणार आहे. चैतन्याला खूप आनंद होतो. सायली म्हणते की यांना सांगा ही ओढणी आणि ओढणीवाली फक्त त्यांचीच आहे. त्या घरामध्ये गृहप्रवेश करून मीच येणार. चैतन्य म्हणतो, वहिनी, तुमची आणि अर्जुनची जोडी इतकी परफेक्ट का आहे ना, हे आज कळलंय मला. एक खचला की दुसरा असा ठामपणे उभा राहतो. प्रेम प्रेम म्हणजे आणखी काय असतं? मी तुमच्या आहोंना हा निरोप नक्कीच देईल. आणि चैतन्य खुश होऊन तिथून निघून जातो. इकडे चैतन्य घरी येतो. तो अर्जुनच्या रूममध्ये जात असतो. तितक्यात तन्वी त्याला थांबवते. अर्जुन खूप बिझी आहे, नंतर भेट असं सांगते. चैतन्य म्हणतो की तन्वी, तू जे म्हणतीस ना तो बिझी आहे, ते बिझी काम आम्ही दोघे एकत्र करत असतो, त्यामुळे तू जरा थांब, मी आलोच. कल्पना म्हणते, अरे चैतन्य, तन्वी एवढं म्हणते तर आत्ता नको जाऊ ना अर्जुनच्या रूममध्ये? चैतन्य आश्चर्यानेच विचारतो, काय बोलतेस ग तू हे? तन्वी म्हणते, हे बघ चैतन्य, मला आत एक बाहेर एक असं वागता येत नाही, त्यामुळे मी जरा स्पष्टच बोलते. वेळ कमी असल्यामुळे लग्नाची जी काही फंक्शन आहेत ना, ते फक्त घरातल्या माणसांनीच सेलिब्रेट करायचे असं आम्ही ठरवलं आहे. त्यामुळे पुढचे 2-3 दिवस तू जर घरापासून दूर राहिला तर ते आम्हाला सोयीचं जाईल. आम्ही हे लग्न घाईने करतोय कारण मला अर्जुनला असं दुःखात नाही बघता येते. त्याला मला लवकरात लवकर या अवस्थेतून बाहेर काढायचं आहे.
पण तू तर सतत जर त्याच्या जवळ असशील तर त्याला नेहमी जुन्या गोष्टी आठवत राहतील आणि तो परत डिस्टर्ब होईल. त्यामुळे तू दूर राहिलास तर बरं होईल. चैतन्यला खूप मोठा धक्का बसतो. तो सर्वांकडे आशेने पाहतो, पण कोणीही त्याच्या बाजूने बोलत नाही. तन्वी म्हणते, ते काही बोलणार नाहीत, कारण आम्ही सर्वांनी मिळूनच हा निर्णय घेतलाय. चैतन्य खूप रडवेला होतो. मी एकदा फक्त अर्जुनला भेटून येतो, मग जातो, असं म्हणून तो तिथून निघणार असतो तर तन्वी पुन्हा त्याला थांबवते. मी तुला एकदा सांगितलं ना, त्याला आत्ता वेळ नाहीये, त्यामुळे तू निघू शकतोस. मला माहिती आहे तुला आता त्रास होत असेल आणि मी कुणालाच त्रासामध्ये नाही पाहू शकत. त्यामुळे तुला हवं असेल तर तू मुहूर्ताच्या वेळेला अक्षता टाकायला येऊ शकतोस. चैतन्य रडतच घराबाहेर निघून जातो. तन्वी गुपचूप अर्जुनच्या रूममध्ये येते आणि मनात विचार करते की चैतन्याला हाकलून दिलं आहे. हे जेव्हा अर्जुनला कळेल तेव्हा तो गप्प बसणार नाही आणि चैतन्यही गप्प बसणार नाही. तो फोन करेलच अर्जुनला. त्यापेक्षा मी चैतन्याचा नंबर ब्लॉकमध्ये टाकून देते आणि हो, कुसुमचाही टाकून देते, असं म्हणून ती दोन्हीही नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकून देते. आता आमच्या लग्नाच्या आड कोणीही येणार नाही. आता मेहंदीची तयारी करायची, तेही सायलीच्या तोंडावर. इकडे चैतन्य सायलीला सर्व काही घडलेला प्रसंग सांगतो. सायली आश्चर्याने म्हणते, चैतन्य भाऊजी, प्रिया तुम्हाला असं म्हणाली? चैतन्य म्हणतो, हो, उपकार केल्यासारखं म्हटली की अक्षता टाकायला ये म्हणून. मला तिच्या बोलण्याचं वाईट वाटलंच नाही, कारण मी तिचं बोलणं मनावर घेतच नाही. पण कल्पना मावशी, प्रताप काका, पूर्ण आजी कोणीच काही बोललं नाही. हे मला फार लागलं. तो रडतच म्हणतो, असं का नाही म्हणाले ते, की चैतन्य पण आमचाच मुलगा आहे. तो त्याच्या भावाच्या लग्नाला असणार म्हणजे असणारच. सायली म्हणते, देवी आईच्या मनामध्ये सुद्धा हेच आहे बहुतेक. तुम्ही नवऱ्या मुलाकडून नाही तर नवरी मुलीकडून लग्नामध्ये सामील व्हावं. चैतन्य म्हणजे असं विचारतो. तेव्हा सायली म्हणते, चैतन्य भाऊजी, मी पण तुमची बहीणच आहे ना, मग तुम्ही वधू पक्षातून या लग्नामध्ये सामील होऊ शकता. चैतन्य म्हणतो, वहिनी, एखाद्याला कसं हसवायचं ना ते तुमच्याकडून शिकायला पाहिजे. ठीक आहे, येतो मी, आणि असं म्हणून फोन ठेवतो. आता सायली खूपच चिडलेली असते. ऐकलंच ना कुसुमताई? कुसुम म्हणते, हो ना, त्या प्रियामध्ये जरासुद्धा माणुसकी नाहीये. सायली म्हणते, दुसरी कुठलीही मुलगी असती ना तरीसुद्धा मला खूप वाईट वाटलं असतं की मी तिचं लग्न मोडते, पण या प्रियाची लायकीच नाहीये. माझ्या माणसांना त्रास देते ती. आता तर माझा विचार आणखी पक्का झालाय. मी या प्रियाला चांगला धडा शिकवणार. आणि या सगळ्यामध्ये मला तुझी आणि चैतन्य भाऊजींची साथ आहे ना. शिवाय माझ्या प्रेमाची आणि हक्काची काही माणसं आहेत, त्यांनाही मी बोलावून घेणार. कुसुम विचारते, म्हणजे कोण ग? सायली म्हणते की सांगते, आणि असं म्हणून कॉल करते. तर मित्रांनो, आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे की सायलीने चक्क कला आणि अद्वैतला लग्नामध्ये सामील करून घेतलेलं असतं. अद्वैत अर्जुनकडे येतो तेव्हा अर्जुन सांगतो की माझ्या मनातली मिसेस सायलींची जागा कोणीही घेऊ शकत नाही. हे लग्न मी फक्त पूर्णाजींच्या वचनाखातीर करतोय. माझं प्रेम मिसेस सायलींवर होतं आहे आणि कायम राहणार. अद्वैत म्हणतो, असं असेल तर ही तन्वी तुमच्या प्रेमाच्या आड कधीच येणार नाही. आता इकडे कला सायलीला येऊन भेटते. ती सांगते की आपल्या ठरल्याप्रमाणे चांदेकरनी प्रियासाठी खास मेहंदीची व्यवस्था केली आहे. शेण स्पेशल मेहंदी. त्या प्रियाला चांगली अद्दल घडवायला आणि तुझं आणि अर्जुनचं लग्न जमवायला कला आणि अद्वैत खमके आहेत. त्यावेळेस दोघीही एकमेकींना हातमिळवणी करतात आणि ठरलं तर मग असं म्हणतात. इकडे अद्वैतने शेण घेतलेलं असतं आणि त्याच्यापासून एक मेहंदीचा कोन तयार केलेला असतो. तर मित्रांनो, आता कशी होणार प्रियाची शेण स्पेशल मेहंदी हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.